तर कोल्हापुरातील दसरा चौक परिसरात शाळेच्या बसवर दगडफेक झाली। अज्ञातांकडून शाळेच्या बसवर दगडफेक करण्यात आली। या घटनेचा कोल्हापूर पोलिसांकडून तपास सुरू आहे। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडलेत। भूषण, नेमका काय घडलं? नक्कीच अंबाबाईच्या दर्शनासाठी त्याचबरोबर शाळेच्या सहली देखील मोठ्या प्रमाणावर कोल्हापूरमध्ये अलीकडच्या दिवसांमध्ये येत आहेत आणि या सगळ्यांची व्यवस्था ही दसरा चौकच्या पार्किंगमध्ये करण्यात आलेली आहे आणि याच ठिकाणी उभ्या असलेल्या एका शाळेच्या बसवर अज्ञातांनी दगडफेक केलेली आहे। त्याचबरोबर आणखीनही दोन चारचाकी वाहनांची तोडफोड देखील या अज्ञातांनी केलेली आहे। याचं कारण मात्र समजू शकलेलं नाही। मात्र आपण बघतोय सकाळपासून एका बाजूला कोल्हापूरमध्ये प्रार्थना स्थळावरील अतिक्रमण असलेले ते प्रार्थना स्थळ काढण्यावरून एक गोंधळ सुरू असतानाच संध्याकाळी मात्र हा सगळा प्रकार घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यामुळं आता पोलिसांनी या सगळ्याचा तपास सुरू केलेला आहे। नेमकी दगडफेक का करण्यात आली, कोणी केली, याचा देखील शोध आता पोलिसांकडून घेतला जातोय। मात्र एकूणच सकाळपासूनची परिस्थिती आता काहीशी निवळत असताना संध्याकाळी मात्र अशा पद्धतीनं अज्ञातांनी दगडफेक केल्याचा प्रकार आहे तो समोर आलेला आहे। नक्कीच, धन्यवाद भूषण, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।